नमस्कार, मी कीर्ती देशमुख. कीर्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी इथे तुम्हाला दाखवते नाचणीचे उकडीचे मोदक. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे इथे एक वाटी मी नाचणीचे पीठ घेतले आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी गुळाचा वापर करणार आहे. इथे जायफळ आणि वेलची पावडर घेणार आहे. इथे थोडी खसखस घेणार आहे, 1 चमचा ड्रायफ्रूट आणि पुरण चांगलं एकजीव व्हावा म्हणून इथे मी एव्हरीडेची मिल्क पावडर घेणार आहे आणि किसलेलं खोबरं 1 वाटी. चला तर मग बघूया आपण पहिले सारण कसं करायचं ते. सर्वप्रथम गॅस लावून घेऊया आपण. गॅस लावल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकून घेऊया. तूप चांगलं इथे गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. A few moments later. इथे मी तुपामध्ये खसखस परतून घेतले. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया. थोडी खसखस कमी पडली. त्याच्यानंतर आपण खोबरं टाकून घेऊया. इथे मी 3 वाट्या खोबऱ्याचा किस आहे. ते चांगलं परतून घेऊया. खोबरं चांगलं कोरडं होईपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे. जास्त खोबरं परतून नाही घ्यायचं, ते करपलं नाही पाहिजे. गॅस थोडं क्लोज ठेवूया आणि त्याच्यात 1.5 वाटी गूळ घालूया. तुम्हाला किती गोड हवं असेल त्याप्रमाणे चवीनुसार तुम्ही घाला. मी इथे 1.5 वाटी गूळ घेते. 3 वाटी खोबरं आहे, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी गुळाचा वापर केला आहे. अगदी चिमूटभर मीठ टाकून घेऊया, कारण गुळामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण कमी प्रमाणात असतं, त्यामुळे एकदम कमी टाकायचं आहे गूळ. सारण एकदम कोरडं करायचं आहे. हे अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. इथे सारण तयार झालेलं आहे. अजून कोरडं झालेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. पूर्ण गुळाचं पाणी आपण त्याच्यामध्ये
आटवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया मिरची पावडर आणि जायफळ पावडर. त्याच्यानंतर टाकूया ही मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे सारणाला एकदम मस्त चव येते. तुम्ही सुद्धा टाकून बघा, प्रयत्न करा. थोडंसं याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही. चला मैत्रिणींनो, इथे आपलं सारण तयार आहे. आता आपण उकड काढून घेऊया. चला आता आपण उकड काढून घेऊया. इथे 1 वाटी नाचणीचे पीठ आहे. त्याच्यासाठी लागणारं पाणी सांगते मी. इथे मी एक मोठा नारळ फोडला होता, त्याचे अर्धी वाटी पाणी निघालेले आणि त्याचाच वापर मी याच्यामध्ये करणार आहे. आणि हे थोडं दूध घेते. दूध आणि नारळाचं पाणी एकत्र करून 1 वाटी पाणी तयार झालं आपलं. आणि त्याचीच आपण त्याच पाण्यामध्ये उकड काढून घेऊया. जास्तीत जास्त पौष्टिक कसे बनवता येतील याचं मी तुम्हाला इथे दाखवते कृती. तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. जास्त पण नाही टाकायचं. तूप टाकलं म्हणजे थोडी चकाकी येते. आणि चिमूटभर अगदी मीठ टाकून घेऊया. आणि त्यासाठी 1 चमचा साखर टाकून घेऊया. इथे वेलची आणि जायफळ पूड राहिलेली आहे, तर मी त्याच्यामध्ये वापर करणार आहे थोडं. पाण्याला चांगली उकळी आली की आपण लगेच याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी 1 चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, जेणेकरून पिठाला चांगला चिकटपणा यावा म्हणून. तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करा. A few moments later. इथे 1 वाटी पीठ टाकून घेतलेले आहे मी. आणि इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. आता आपण याचं चांगलं चांगली वाफ काढून घेऊया. 1 वाटी पीठ बघा, इथे चांगली वाफ आलेली आहे. मोदकांना मस्त पीठ झालेलं आहे. आपण आता मळून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो,
कसं वाटलं माझं नाचणीचं मोदक आहे की नाही चॉकलेट मोदक सारखं? मुले अगदी आनंदाने आणि आवडीने खाणार आहेत. बघा बरं, तुम्ही सुद्धा असं प्रयत्न करा. आणि मी इथे स्टीम करण्यासाठी ठेवत आहे. असेच सगळे प्रकारचे मोदक मी इथे करून घेत आहे. 5 minutes later. चला, इथे पाणी गरम झालेलं आहे, उकळले पाणी. आता आपण इथे नाचणीचे मोदक ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये. आता आपण याला 10 मिनिटासाठी वाफ देऊया. इथे नाचणीचे मोदक तयार होत आहेत आणि इथे आपण तांदळाच्या पिठाची उकड घेऊया. इथे मी 2 वाट्या उकड घेते पिठाचे. पीठ थोडं चाळून घेऊया. पाणी उकळलेलं आहे, आपण पीठ टाकून घेऊया. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचे, म्हणजे पिठाला चांगली चिकटपणा येतो. इथे 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेऊया. एक चमचा तूप टाकून घेऊया. तूप टाकल्यामुळे पिठाने उंच भाकरी येते. आपली उकड इथे तयार झालेली आहे. 10 मिनिटासाठी वाफ देऊया. गॅस बंद करूया. आता आपण उकड काढून घेऊया. 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी बरोबर प्रमाणात आहे. आता हे इकडे थंड होईपर्यंत आपले नाचणीचे मोदक इकडे तयार झालेले आहेत. बघा किती छान वाफ आलेली आहे, मस्त झालेले आहेत. थंड करण्यासाठी आपण 10 मिनिटं याला झाकून ठेवूया आणि नंतर काढून ठेवू. तोपर्यंत आपण इकडे उकडीचे मोदक, दुसरे व्हाईट मोदक तयार करून घेऊया. पीठ मळून घेऊया. गरम आहे पीठ, त्याच्यासाठी या पेल्याचा वापर केलेला आहे मी. असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. थंड झालं की मग हाताने आपण, चला बघूया. हे बघा, असे मस्तपैकी मोदक आपले इथे तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला काढून दाखवते. किती छान झालेत बघा आपले मोदक. इथे मी तुपामध्ये खसखस परतून घेतले, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया. थोडी खसखस कमी पडली.
त्यानंतर आपण खोबरं टाकून घेऊया. इथे मी 3 वाट्या खोबऱ्याचं किस आहे. ते चांगलं परतून घेऊया. खोबरं चांगलं कोरडं होईपर्यंत याला आपण परतवून घ्यायचं आहे. जास्त खोबरं परतून नाही घ्यायचं, ते करपलं नाही पाहिजे. यात थोडं लोच ठेवूया आणि त्याच्यात 1.5 वाटी गूळ घालूया. तुम्हाला किती गोड हवं असेल त्याप्रमाणे चवीनुसार तुम्ही घाला. मी इथे 1.5 वाटी गूळ घेते. 3 वाटी खोबरे आहे, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी गुळाचा वापर केला.